बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा वहिनी पवार यांची महायुतीच्या वतीने उमेदवारी निश्चित झालेली आहे। त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण असलेल्या इंदापूर तालुक्यातील भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल? उद्या इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठकीचं कार्यक्रम आयोजन करण्यात आलेले आहे, काय सांगाल? आज सकाळी मला फडणवीस साहेबांचा 10 वाजता फोन आला आणि त्यांनी सांगितलं उद्या 3 वाजता मी इंदापूरला येतोय आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलवा, कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवलेला आहे आणि मी मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहे। मागच्या 15 दिवसामध्ये 2 बैठका माझी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या झाल्या। अध्यक्ष आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्यांच्याशी पण चर्चा झाली आणि मागच्या 8 दिवसापूर्वी अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस आणि मी अशी पण आमची एक दीर्घकाळ बैठक झाली। कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत, विशेषतः इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या, इथं पण आमचा पक्ष संघटना मोठी झालेली आहे। आज इथं आमचा सगळा पक्ष इंटॅक्ट आहे, आमच्या पक्षात कुठेही दुमत नाही आणि गेले 5 वर्ष झालं आम्ही भाजपचं संघटनचं काम करतोय। म्हणजे महायुती व्हायच्या अगोदर बारामती लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष लढवणार असं आम्हाला केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं होतं आणि राज्यातील नेतृत्वाने पण सांगितलं होतं आम्हाला। मग त्याप्रमाणे आम्ही तयारी केली। नंतर राजकीय समीकरण बदलली, हे आमच्याबरोबर महायुतीमध्ये आले, ठीक आहे, वरिष्ठांनी निर्णय घेतला, आम्ही त्याचं स्वागत करतो। पण हे सगळं जरी झालं असलं तर खाली काम करणारा आमचा जो कार्यकर्ता आहे, त्याचे काही प्रश्न आहेत, त्याची काही नाराजी आहे, त्याच्यावर काही अन्याय झालेले आहेत, त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे सरकार आमचं असूनसुद्धा इथं परकीपणा वाटतो, सातत्यानं अन्याय होतो। तर ह्या सगळ्या कार्यकर्त्याच्या खतखत्या भावना आहेत, त्या आम्ही फडणवीस साहेबाच्या समोर मांडल्या आणि म्हणलं, साहेब आता तुम्ही आमचे नेते आहात, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून 19 साली भारतीय जनता पक्षामध्ये आलो। मागं 4 वेळा आम्ही आमच्या ह्या लोकांचं आम्ही काम केलं। इच्छा असो नसो आम्ही आघाडीचा धर्म पाळला, त्यावेळेस आम्ही काँग्रेसमध्ये होतो। पण 4ही वेळेला लोकसभेची निवडणूक झाली की विधानसभेच्या निवडणुकीला वेगळं रूप, एकदा नाही 4 वेळा सांगतो। आता पुन्हा ही 5वी वेळ आली आता आमच्यावर। तर ही माझ्या नाही, मला वैयक्तिक काय मागायचं नाही। शेवटी माझं नेतृत्व, मी आज एक सामान्य कार्यकर्ता आहे, मी कुठल्या पदावर आहे, आज मी कुठल्याही पदावर नाही, पण आजही ह्या इंदापूर तालुक्यामध्ये 1.25 लाख 1.5 लाख मतदान हे भारतीय जनता पक्षाला मानणारं मतदार आम्ही तयार केलेलं आहे। हा मोठा क्रंच आहे। उद्या जर ह्या लोकांच्या भावना तुम्ही जर समजून नाही घेतल्या, शेवटी लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आणि ह्याला सोल्युशन काढणं। आणि मग त्यांनी स्वतः सांगितलं की मी जबाबदारी घेतो ह्या सगळ्या प्रश्नांची, मी येतो इंदापूरला, माझ्यासमोर कार्यकर्त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या आणि मग त्याच्या बाबतीतलं इंदापूर तालुक्याचं पालकत्व निश्चितपणानं मी घ्यायला तयार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि ते उद्या येतील, संबोधन करतील आणि मग ती त्यांची भूमिका मांडतील। गेल्या 4 निवडणुकीपासून आपण म्हणताय की अनेक वेळा भावना बोलून दाखवलेत की आम्हाला फसवले गेले विधानसभेच्या बाबतीत। उद्या जरी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जी बैठक आयोजन होणार आहे आणि कार्यकर्त्यांना जे त्यांचं मनोमिलन देखील करण्यात येईल किंवा त्यांच्या मनावरती एक काम करण्यासाठी हे करण्यात येईल, पण जी कार्यकर्त्याच्या मनात जी खोलवर भावना रुजली की आपल्याला 4 वेळा फसवले गेलेले आहे आणि तरी आपण का काम करायचं, आणि या पद्धतीने तुम्ही कार्यकर्त्यांना महायुतीचं काम करण्यासाठी कशा पद्धतीने एक हे नाही, असं आहे की आता मी फडणवीस साहेबांना आणि अजितदादाला पण सांगितलं की मी 4 वेळा लोकांना सांगितलं, लोकांनी 4 वेळा माझं ऐकलं। आता फडणवीस साहेबांना म्हणलं, साहेब तुम्हाला त्यांना सांगावं लागेल। त्याचं कारण असं आहे की मागच्या 19ला म्हणजे ज्यांना आम्ही मतदान दिलं, ज्यांना आम्ही निवडून आलं, 4 महिन्यामध्ये त्यांनी आमच्या विरोधात म्हणजे आमचा पराभव करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला। मग आता तुम्ही ज्यांना निवडून आणलं ते तुमच्यापाशी राहिले नाहीत आणि ज्यांच्या विरोधात तुम्ही काम केलं, तुम्ही आता त्यांना परत सांगताय की तुम्ही काम करा म्हणून। तर ठीक आहे, या बाबतीमध्ये आता राजकीय समीकरण बदललेले आहेत, आम्हाला पण समजतं ते। आम्ही पण राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टीचा, आम्ही एक काळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा बरेच वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे प्रशासन, राजकीय समीकरणं ही सगळी आम्हाला माहिती आहेत, काय गोष्टी तडजोड करावं लागते ती आम्हाला माहिती आहे। पण माझा हा व्यक्तिगत प्रश्न नाही, माझी एकच प्रांजळ भूमिका आहे आणि ते उद्यासुद्धा मी भाषणामध्ये बोलून दाखवणार आहे की कुठली माझी वैयक्तिक मागणी नाही आहे, न माझ्या कुठल्या वैयक्तिक पदाची मागणी नाही आहे। माझी मागणी एवढीच आहे की ह्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान, शेवटी माझा कार्यकर्ता गरीब आहे, फाटका आहे, तो कॉन्ट्रॅक्टर नाही, तो मोठा
श्रीमंत नाही, गरीब माणसं आहेत आमच्याकडं. ह्या गरीब कार्यकर्ता पण तो स्वाभिमानी आहे, तो गरीब आहे पण तो स्वाभिमानी आहे. आणि मग त्या कार्यकर्त्यावर जो अन्याय होतो आणि सगळ्या थरावरती अन्याय होतो, मग जसं आज तुम्ही आम्हाला सांगताय की महायुतीचं काम करा, तसं इतरांनी पण महायुतीचा धर्म पाळला पाहिजे ना. हे सगळे प्रश्न कार्यकर्त्यांचे आहेत आणि मला कार्यकर्त्याला नाराज करून कुठली गोष्ट करता येणार नाही. म्हणून तर अगोदर मीटिंग माझी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची झाली. त्यांच्यासमोर मी माझ्या व्यथा म्हणजे कार्यकर्त्याच्या व्यथा मांडल्या. दुसरी बैठक आमची आणि अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसची झाली. तिथं 3 तास सगळ्या व्यथा मांडल्या. परत देवेंद्र फडणवीसनी एक 300 कार्यकर्ते आमच्या तालुक्यातले बोलवून घेतले सागर बंगल्यावर, त्यांनी व्यथा मांडल्या. आता ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ग्राउंड लेवलला काम करणारा मोठा वर्ग आहे ना, की ज्याचा विश्वास आमच्यावर आहे. आणि मी राजकारणामध्ये विश्वासाला महत्त्व देणारा कार्यकर्ता आहे. पदक्षणिक असतात सांगतो, मी विश्वासाला आणि शब्दाला महत्त्व देणारा कार्यकर्ता आहे. पण माझा विश्वास आणि माझा शब्द ही सामान्य कार्यकर्ते आहेत. पण त्यांचं म्हणणं असं आहे, आता भाऊ तुम्हाला 4 वेळा फसवले, आता एकदा आम्हालाच बोलू द्या देवेंद्र फडणवीस साहेबांची की तुम्ही काय करणार आहे म्हणून. हे मी त्यांच्यासमोर मांडलं. ते उद्या येणार आहेत. आता 24 तासच फक्त मला मिळालेत सभेसाठी. आता प्रयत्न करतोय रात्रभर आम्ही आता कार्यकर्ते कशी येतील ते आणायला बघायचा प्रयत्न. कारण उन्हाळा आहे, लग्नसराई आहे, शिवाय कार्यकर्त्याची प्रचंड नाराजी आहे, कारण त्यांना त्रास झालेला आहे. अशातून मला लोक आणायचे आहेत आता. तर माझं आव्हान आहे तुमच्यामार्फत आमच्या कार्यकर्त्यांना की उद्या आपण सगळ्यांनी 3 वाजता या. जी काय भूमिका आपली असेल ती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर मांडा आणि आमचे नेते ते आहेत, ते जी भूमिका मांडतील त्यानंतर आपण बसून पुढचा निर्णय घेऊ. प्रत्येक वेळेस महायुतीतील नेते असतील किंवा भाजपाचे नेते असतील, नरेंद्र मोदी यांना देशामध्ये 400+ खासदार निवडून आणायचे आहेत आणि महाराष्ट्रात हे 45+. पण अशी ज्यावेळेस परिस्थिती उद्भवते की कार्यकर्त्यांच्या भावना प्रत्येक वेळेस दुखावल्या जातात, यावरून विरोधकांना याचा फायदा होईल असं वाटतं का? नाही, ठीक आहे, विरोधकाचं काम करतील, महायुतीचं काम करेल. अजून निवडणुकीला 1 महिन्याचा कालावधी आहे. आत्ताशी अजून तर फॉर्म भरायचे आहेत आपल्या भागामध्ये, त्यामुळं अजून वातावरण पुढं तयार व्हायचं आहे. पण त्याच्या अगोदरच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्या मतदारसंघामध्ये असे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत, गेले 15 दिवसाला बघतोय आपण, ते एक क्षणसुद्धा विश्रांती घ्यायला तयार नाहीत. रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत हे सगळं जे काय अंतर्गत जे काही वाद आहेत, काय अंतर्गत जी काही नाराजी आहे, हे सगळे स्वतः देवेंद्र फडणवीस आपल्या अंगावर घेत आहेत. आणि काही केलं तरी महाराष्ट्रामध्ये 45+ हे त्यांचं स्वप्न आहे. आणि देशामध्ये अबकी बार 400 पार ह्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा करावीच लागते. आणि म्हणून ते स्वतःहून मला म्हणले की मी उद्या येणार आहे, कारण त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या सिरियसली घेतलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस ते एखादी गोष्ट सिरियसली घेतात, त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला माहिती, त्यांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहिती, त्यांचा इतिहास सगळा आपल्याला माहिती. त्यामुळं आम्हाला खात्री आहे की ते योग्यच भूमिका घेतील. इंदापूर म्हटलं की विधानसभा, लोकसभा, खासदारकीच्या वेळेस मदत केली जाते, विधानसभेच्या वेळेस एक आमदारकीसाठी हे झालं. पण बऱ्याचशा वेळा अशा घटना घडल्यात की आपण म्हणतात भावना आपल्या की 4 वेळा फसवलं होते. पण यावेळेस अशी कोणची आपण आपल्या वरिष्ठांना मागणी केली का की येणाऱ्या काळात विधानसभेला आमचं असं कोणती मागणी? नाही, असं आहे, विधानसभेची समीकरणं ह्याच्याबद्दल कुठली आज काही चर्चा झालेली नाही. विधानसभेला अजून 7-8 महिन्याचा कालावधी आहे. काय अजून लोकसभेनंतर काय काय घडणार आहे काय माहिती आपल्याला. प्रश्न एवढाच आहे की आज आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय होतो, त्या कार्यकर्त्याला उद्या जर काम करून घ्यायचं असेल तर त्या कार्यकर्त्याचं समाधान करावं लागेल ना. आजचा मूळ प्रश्न काय आता इथं, विधानसभेचा विषय अजून लांब पुढे आहे सांगतो तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी, आज आमच्या तालुक्याचं जर पॉलिटिकल ॲनालिसिस जर आपण केलं तर आमची भारतीय जनता पक्षाची मताची संख्या ही जाग्यावरच आहे, किंबहुना ती वाढायला लागली आता. ह्या उलट दुसरी संख्या कशी आहे ती मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं लोक ठरवतील ना, उद्याच्या निवडणुकीला जिल्हा परिषद निवडणूक आहे, नगरपालिका निवडणूक आहे, विधानसभा निवडणूक आहे, त्या लोक ठरवतील. तो विषय पुढचा आहे. आज ज्वलंत प्रश्न काय आहे आजचा, की कार्यकर्ते आज भयभीत झालेले आहेत, नाराज आहेत, त्यांच्यावर अन्याय होतोय, गावागावामध्ये संघर्ष होतोय आणि त्याला काय लोक खतपाणी घालतात.
महायुतीचं वातावरण एक सॉफ्ट वातावरण पाहिजे ना महायुतीचं. शेवटी तुम्ही 4 पुढारी एकत्र बसाल, खालच्या माणसांनी काय करायचं? खालचा जो कार्यकर्ता ग्राउंड लेवलला, शेवटी खाली काम करणारा कोण माणूस आहे? आणि मी नेहमी राजकारणामध्ये माझं धोरण असतं, ग्राउंड लेवलचा माणूस काय म्हणतोय ते महत्त्वाचं आहे. शेवटी त्याच्यावर पक्ष संघटना, नेतृत्व, निवडणूक त्याच्यावरती अवलंबून असते सांगतो हा. आणि त्याच्या भावना महत्त्वाच्या आहेत. मला असं वाटतं आमचा फोकस पॉईंट तोच आहे आता सध्या, आणि तो फडणवीस साहेब ठरवतील. समाजकारणाच्या दृष्टीने एक प्रश्न की आत्ता दुष्काळाची परिस्थिती बिकट झालेली आहे, पाण्याचा प्रश्न देखील बिकट झालेला आहे आणि निवडणुकीची सध्या देशात धामधूम चालू आहे. परंतु गावोगावी आज काही ठिकाणी मतदानाला बहिष्कार घालणार असे अनेक ठिकाणं ऐकावेस येत आहे. तर उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूरमध्ये येत आहेत. तर या बाबतीत आपण तुम्ही एक मोठी पदं सांभाळली, या बाबतीत त्यांच्या कानावरती काय घालून मार्ग? नाही, अतिशय तुम्ही रास्त मुद्दा मांडला. उष्णता वाढलेली आहे, उष्णतेची लाट आलेली आहे आणि या सगळ्या भागामध्ये आज पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. जनावराचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे, जनावराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि बहुतांशी बऱ्याच ठिकाणी कारखाने वगैरे बंद झाल्यामुळं मजुरांना काम नाही आहे. 2 हाताला काम देण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि लाईटचा पण प्रश्न निर्माण झालेला आहे. तर हे सगळे प्रश्न, ह्याला काही आचारसंहितेची अडचण नाही. आम्ही ते स्केअरसिटीचं मॅन्युअलसुद्धा काढून बघितलेलं आहे. हे कोड ऑफ कंडक्ट ह्याला लागू होत नाही. म्हणजे काही ठिकाणी अधिकारी म्हणतात आता आचारसंहिता आम्ही काय करायचं, असं नाही आहे. आज इंदापूर तालुक्यामध्ये कळसला 5 टँकर चालू आहेत पिण्याच्या पाण्याचे. लुमेवाडीला लोकांनी बहिष्कार घालायचा निर्णय घेतला. आज बऱ्याच गावामध्ये पिलेवाडी झालं, भादलवाडी झालं, अकोलं झालं, ह्या मधल्या दुष्काळी पट्ट्यामध्ये सुद्धा रोज लोक येतात भेटायला. आणि म्हणून उद्या मी त्या मेळाव्यामध्ये ही मागणीच करणार आहे फडणवीस साहेबांना की साहेब आपण मुख्यमंत्री प्रशासनाला स्पष्ट सूचना द्या. ह्या 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक पिण्यासाठी टँकर, बोरवेलचा कार्यक्रम, रोजगार हमीची कामं, शेततळ्याची कामं, जनावराचा चारा आणि जनावराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न. हे प्रश्न आम्ही मांडणार आहे आणि ह्याला कोड ऑफ कंडक्टचा काही संबंध नाही. आता 4 जूनपर्यंत इलेक्शनचा कोड ऑफ कंडक्ट आहे. मग आता 2-2.5 महिने काय माणसं मरायची का सांगतो. त्यामुळे हा प्रश्न गंभीर आहे आणि माझं तर आव्हान आहे सगळ्या मतदारांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळं मताचा अधिकार कुणीही म्हणजे राखून ठेवू नये, मतदान करावं. लोकशाहीमध्ये पवित्र काम आहे आपलं, ते राष्ट्रीय कर्तव्य आहे. ही देशाची निवडणूक आहे, विकसित भारतची निवडणूक आहे, आंतरराष्ट्रीय सगळ्या जगाचं लक्ष आपल्या निवडणुकीत लागलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी किती जरी अडचणी असल्या तरी स्वयंस्फूर्तीने येऊन मतदान करावं असं आवाहन करतो आणि हे प्रश्न मी उद्या मांडणार आहे. हे होते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील. उद्या देवेंद्र फडणवीस हे इंदापूरमध्ये येत आहेत आणि इंदापूर आल्यानंतर कार्यकर्त्यांशी ते भेटून त्यांच्या भावना व्यक्त करणार आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असं माजी मंत्री आणि भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलेलं. तर उद्या काय कार्यकर्त्यांचा निर्णय होतो आणि काय पुढला निर्णय केला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.